ज्यांची सावली सुद्धा मला माझ्या घरावर नको होती, आज त्यांचंच अस्तित्व माझी माणसं माझं विश्व व्यापून टाकायला बघतीये. मी दूर ठेवलेला सगळा सगळा भूतकाळ घरात शिरून माझ्यावर हसतोय. हे तात्या घरात आहेत तर डायनामिट घरात असल्यासारखं वाटतंय. मी दडवून ठेवलेल्या कुठल्याही रहस्याचा कधी स्फोट होईल सांगता येत नाही. जर त्या रहस्याचा स्फोट झाला आणि त्या रहस्याचे नको ते तुकडे रेवतीच्या, श्वेताच्या किंवा विहंगाच्या हातात पडले तर नाही, त्यांना तात्यांपासून दूर ठेवणंच योग्य आहे. त्यांनी तात्यामध्ये गुंतता कामा नये. अरे बाबा, अरे ते आजोबा मस्त जॉली आहेत ना. आजोबा? हा, म्हणजे आईला ते मुलगी सारखं मानतात, म्हणजे आमचे आजोबाच झाले ना. मानतात पण खरे कुठे आहेत ग? आणि तसे ते पाहुणे म्हणून इथे आहेत, त्यामुळे. अरे मग ती काय त्यांना सर म्हणणार का? असं होतं विकास, कधी कधी वर्षानुवर्षाचे ऋणानुबंध असल्यासारखी नाती जोडली जातात. आणि यांचा स्वभाव तर इतका मोकळा आहे की घरातलेच एक असल्यासारखे वाटतायत. खूप वर्षांचं नातं आहे असं वाटतंय त्यांच्या बरोबर. काय झालं? नाही, काही नाही. पर ते झोपले का? हो, खूप स्ट्रॉंग औषधं घेत आहेत ना, त्यामुळे ग्लानी येते, त्यांना लवकर झोपतायत. बरं, एक विचारू का? म्हणजे त्यांना बरं वाटेस तोपर्यंत आपण त्यांना आपल्या घरी ठेवूया. पण उगाच तुमच्या सगळ्यांची दगदग होतीये, त्यामुळे मला असं वाटतंय की एक त्यांच्यासाठी वेगळी रूम आपण हायर करूया आणि एक नर्स सुद्धा ठेवूया त्यांची काळजी घ्यायला. काहीतरी काय बोलतोयस? हो ना, आणि त्यांना कसं वाटेल? पहिले म्हणजे विहंगाला किती वाईट वाटेल. हो ना. नाही नाही, असं नको, आपण घरीच त्यांची काळजी घेऊ. हा, पण विहंगाला लवकरात लवकर. ए बाबा, काय आहे तुझं? हे बघ, तू विहंगाची वाट बघतोयस ते ठीक आहे, पण तू कधी ना कधीतरी येणारच आहे ना परत. हे बघ, हे असं असतं आई, इथे मी आहे त्याचं काही नाही. तो फक्त घरी येणार आहे तर एवढं माझं प्रेम विभागलं जाते. घरी येईल तेव्हा काय माहिती काय होईल. ए, मी असं कधी केलंय का? तुम्ही दोघं माझे दोन डोळे आहात, त्यातला एक लाडका आणि दुसरा दोडका, असं कधी होईल का? अरे गंमत करते मी. हल्ली गमती फार सिरियसली घ्यायला लागलाय ना हा. बर चल, त्याला ऑफिसमध्ये जाऊ दे, नाहीतर मग नंतर त्याची खूप धावपळ होते. ओके. नाही, काही दिवस मी घरीच थांब. अरे ये, म्हणजे बाबाचा पार्टी मोड ऑन झालेला आहे. एक मिनिट विकास, मला माहितीये विहंग आला नाही म्हणून तू अपसेट आहेस, पण तो येईल ना, बिलीव्ह मी. तू कामाकडे नको दुर्लक्ष करू. जाऊ दे ना ग आई, तू कशाला बाबाचा ऑन झालेला पार्टी मोड ऑफ करतेस? श्वेता, तुला माहित नाही, तो घरात बसेल आणि कंटाळेल आणि उगाच विहंगाची वाट बघत बसेल. त्याच्यापेक्षा त्याला ऑफिसमध्ये जाऊ दे. कविता, भाजी झाली का? हो झाली. हे बघ बाबा, विहंग येणार आहे एवढं नक्की, पण तू हॅपी आहेस ना? हो, येस 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 आहे मॅम. गुड. शुभदा, काय झालं? विहंग आला घरी? हा, काही बोलणं झालं तुमचं? म्हणजे माझ्याबद्दल विकासशी किंवा विकासचं आणि विहंगाचं काही बोलणं झालं का? किंवा प्रायव्हेट तुझ्याशी काही? जरा आम्ही काय म्हणते ते ऐकून तरी घे, मग बोल ना. मला जरा पाणी पिऊ दे, थांब जरा. काय ग?
आता तरी बोल ना. हो अगं, रेवतीनं एका म्हाताऱ्याला घेऊन आली घरात, ज्याच्यासाठी ती हॉस्पिटलमध्ये मरमर करत होती ना त्याला. आणि विहंग विहंग अजून आला नाहीये. नाही आला म्हणजे? कुठे गेला? परत गेला म्हणजे परत पळून वगैरे गेला? आता विहंग कुठे आहे मला माहित असतं तर मी तुला सांगितलं नसतं का? त्याचं काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणून तो गेलाय, आणि ते काम संपलं की तो परत येईल असं रेवती मला म्हणाली. ते काम काय आहे, तो कधी परत येईल याविषयी मला काहीही आयडिया नाही. पण हे बघ, विहंग कधीतरी परत येईलच ना. टांगती तलवार आहे का माझ्यावर? हो. हो काय? हो काय म्हणजे मी आता शांत बसायचं आणि ती तलवार माझ्या मानेवर कधी पडते याची वाट बघायची का? योगिता, अगं विहंग अजून परत आला नाहीये म्हणजे मला अजून एक चान्स मिळालाय त्याला घरापासून दूर ठेवण्याचा. अगं पण अर्धवट माहितीने त्याच्यापर्यंत कसं पोहोचता येणार आहे? मिळेल, संपूर्ण माहिती सुद्धा आपल्याला मिळेलच. पण एक महत्वाची गोष्ट मला विकासच्या बाबतीत जाणवली. काय? तो म्हातारा पेशंट आलाय ना तेव्हापासून मला विकास खूप रेस्टलेस, डिस्टर्ब वाटतोय. नाही नाही नाही, ऐक, तो म्हातारा घरात आलाय म्हणून नाही, तर तो म्हातारा आला पण त्याच्यासोबत विहंग आला नाहीये म्हणून विकास डिस्टर्ब आहे. नाही, मी तुला सांगतेय, म्हणजे हे बघ, आपण जे बॉम्ब पेरून ठेवलेत ना ते आता आपल्याच डोक्यावर फुटतात. या सगळ्यामुळे ना विकासची पूर्ण फॅमिली एकत्र आली आहे आणि त्यांचं एकमेकांसाठी डिस्टर्ब असणं आपल्यासाठी आता डिस्टर्बिंग आहे. हे बघ, आपल्याला वाटलं होतं की रेवती खोटं बोलली, श्वेता खोटं बोलली, ही गोष्ट कळल्यावर विकास चिडेल, त्यांना घराच्या बाहेर काढेल, पण असं काहीच घडलं नाही. घडेल, हे सगळं घडेल. आधी विहंग कुठे ते शोधून काढायला हवं. मग आता तूही त्याला शोध आणि मीही त्याला शोधते. हो, विहंग कुठे हेही शोधू, आणि विकासची चलबिचल नक्की विहंगसाठीच आहे की नाही हेही शोधायला हवं. तू कितीही नाही म्हटलंस ना तरी पाणी कुठेतरी नक्की मुरतंय आणि ते शोधून काढायलाच हवंय. रेवती, मी निघतो ग. थांब थांब, हे घे. हे काय? यात शिरा आहे, थोडासा तोही खा. आणि लंचच्या वेळी गरम करतो, मिल्याला देतो, स्टाफ न देतो, मी खातोस. ओके, 100 पैकी 100 मार्क. मीच बघतो. हॅलो. हॅलो, परळीकर साहेबांचं घर का? हो, बोला. म्या गावाहून बोलतोय. आम्हाला तात्यांशी बोलायचंय, जरा बोलता येईल का? आम्ही फक्त 2 मिनिटं बोलू म्हणून सांगते ना. आई, आणि हे फोनवर आले ना की मला दे बरं का. आणि ऐका, मला बी 2 मिनिटं बोलायचं म्हणून सांगा बरं का. समधी बोलूया, पण आधी तात्या फोनवर येऊ तर दे. ते आले की मला दे. काय रे, कुणाचा फोन आहे? तात्यांसाठी फोन आलाय त्यांच्या गावावर. मग गेस्ट रूमला ट्रान्सफर कर ना, मी श्वेताला सांगते. श्वेता, ओ, तात्यांना फोन दे. हो हो घेते. अरे त्यांच्या मिसेसचा फोन असेल, फार गोड बाई आहे ती. मी आता भेटले ना त्यांना हॉस्पिटलमध्ये, आणि धीराच्या आहेत. म्हणजे हे एवढं सगळं झालं तरी व्यवस्थित सामोऱ्या गेल्या. काय झालं? काय? हॅलो, काय कसं काय? समजे ठीक आहेत ना? हाय का उलटी गंगा आता? तुम्ही कसे आहेत हे आम्ही विचारायचं की तुम्ही? आम्ही समजे ठीक आहोत. तुम्ही बरे आहात ना? म्हणजे काळजी घेताय ना स्वतःची? आराम करताय का? आणि औषध पाणी समजा येळेवर घेताय ना? मग आता ह्यातल्या कुठल्या प्रश्नाचं उत्तर अगोदर देऊ? समजाच प्रश्नांची द्या.
पण एकदम खरीखुरी द्या. तर खरं ऐक, मी इथं व्यवस्थित आहे, एकदम ठीक. सगळी व्यवस्था लागली ना? हा एकदम छॅक. राजावानी ठेवलंय मला इथं. राजाचा महालच आहे जणू. फार बडद्यास ठेवतो तो. ती कमी म्हणून की काय, इथे एक मोठी मुक्ता बी आहे जोडीला. मोठी मुक्ता? यंगची थोरली बहीण. एकदम आपल्या मुक्तावानी वाटते हो. अगदी यंग सारखीच काळजी घेते. त्याच्यासारखी सालच बी आहे आणि थोडीशी हट्टी पण आहे. आई मला बी द्या की. वय वय ऐकलं का? जरा सुनबाईशी बोला. तिची भेट बी झाली नाही ना तुम्हा संग. आणि बघा तिचा जीव नुसता वर खाली झालाय. बोला बोला बरं का. हॅलो तात्या, कसे आहात तुम्ही? ए सुनबाई, अगं रडू नकोस. आता समजा सगळं नीट चाललंय ना. मग हे बघ, ठणठणीत बरा होईल मी थोड्या दिवसात. हा तात्या, तुम्ही लवकर बरे व्हा. तुम्ही इथं आलात ना का मी तुम्हाला कुठं पाठवायची नाही. समजा तुम्हाला करून घालणार मी. पर तुम्ही लवकर बरे व्हा. बघ, गावाकडे समजा ठीक आहे ना? त्या संपतरावांनी काही भानगड वगैरे नाही ना केली? जरा थांबा. हा देते. काय बोला? नाही, मी विचारतो तो, संपतरावांनी तिथं काही गडबड नाही ना केली? तुम्ही स्वतःची काळजी करा. इथं काय होतंय ते आम्ही बघून घेऊ. असं होईल? बरं बरं, ठीक आहे. बरं ठेवते. काळजी घ्या. ठेवतो. एवढं सगळं झालं, स्वतःची काळजी करायची सोडून यांना संपतरावाचंच पडलंय. काय आता इतकी वर्ष झाली आमच्या संसाराला. पण तुला सांगतो हा, खरं हिच्या सामने आमचं काय पण चालत नाही. बरं हे घ्या. हे सगळं संपवायचंय. एवढं सगळं? हो, सगळं पटापट संपवायचं. आता काय नातीचा आग्रह आहे, तर संपवायलाच पाहिजे. हो मग. वा वा वा, छान, चांगलं आहे. व्यंग, जवळजवळ सर्व तयारी झाली आहे. आपल्याला लवकर सुरुवात करावी लागेल. तू तयार आहेस ना? दडपण आलं रे खूप. तात्यांशिवाय माझ्यात कार्यक्रम करण्याची पात्रता आहे की नाही संभ्रम वाटतो. अरे असं काय करतोयस? तुझ्यात ती पात्रता असल्याशिवाय का तात्यांनी एवढी मोठी जबाबदारी तुझ्यावर दिली आहे? तू पेलूच शकतोस. तात्यांबरोबरच आमचाही सगळ्यांचा विश्वास आहे तुझ्यावर. बरोबर आहे. अरे घे देवाचं नाव, लाव मोठा स्वर, सगळं नीट होईल. तर मंडळी,
आजची गोष्ट आहे एकनाथ महाराजांच्या पावलीची. पावलीची गोष्ट? नाही 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 नाही, या नोटाच्या जमान्यात पावलीची गोष्ट नाही जमणार. ओ दादा, अहो गोष्ट जरी पावलीची असली तरी त्याची सावली लई मोठी पडन बघा. अहो बुवा, त्याचं काय ऐकताय? तो कान बंद करील, तुम्ही बोला. असं तुम्ही बी कान देऊन ऐका बर का. तर असं झालं, एकनाथ महाराजांच्या गुरूंनी समद्या आश्रमाचा हिशोब लिहून ठेवायला एकनाथ महाराजांना सांगितलं आणि गुरु निघून गेले आणि आले ते थेट दुसऱ्या दिवशी. आणि बघतात तर काय, एकनाथ महाराज अजून तिकडच. गुरुंनी विचारलं, नाथ बाबा झालं काय? तर एकनाथ महाराज काय म्हणले? नाथ म्हणले, गुरुजी समद्याचा हिशोब लागला पर या पावलीचा हिशोब काही लागना बघा. मग गुरुजी म्हणले, अरे पावलीच ती सोडून दे की. पण नाथ म्हणले, नाही, माझ्या आई बापाची शिकवण हाय की कुठलं बी काम अर्धवट सोडायचं नाही. मग गुरु काय म्हणले? अहो गुरु काय म्हणणार, ते का अशी परीक्षा घेतल्या बिगर सोडतात वय. गुरु म्हणले, अरे नाथा तू इकडं आणि तुझे आई बापार गावी तिकडं. अरे तुझ्याकडनं पावलीचा हिशोब नाही लागला तरी त्यांचं काय बिघडतंय? अहो नाथ काय म्हणाले? पण नाथ म्हणले, माझे आई बाप हित्त जरी नसले तरी त्यांची तत्व माझ्या सोबत आहेत की. ती तत्व माझ्यावर बराबर लक्ष ठेवून आहेत. मग मी चूक करून कसं चालेल? मग यातनं काय बोध घ्यायचा मंडळी? आई बाप आपल्या जवळ नसले आणि त्यांची तत्व आपल्या जवळ असली तरी बी आई बाप आपल्या जवळ आहेत असं आपल्याला वाटतं. पण आई बापाच्या तत्वाशी फारकत केली तर एका छताखाली राहून बी आई बाप आणि आपल्यात हजारो मैलाचं अंतर बनतंय. तर मंडळी मला सांगा, आई बापापासून लांब गेल्यावर पोरांना जास्त दुःख होतंय का आई बापाला? आई बापाला की नाही. नाही नाही, दूर गेलेल्या पोराला. अजिबात नाही. अहो मग तुम्ही सांगा की. अहो मंडळी मला सांगा, झाडापासून फांदी तुटल्यावर फांदीला जास्त दुःख होतंय का झाडाला? यशोदेपासून लांब गेल्यावर किसनाला जास्त दुःख झालतं का यशोदेला? अरे येड्या हो, दोघांची दुःख बी सारखीच की. मंडळी, आई बापापासून लांब गेल्यावर पोराला जास्त दुःख झालं का आई बापाला? याच मोजमाप करणार तराजू अख्ख्या जगात अजून बनलेलं नाही. आणि म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं आहे का आई बापाची ही तत्व जीवा पल्याड जपण्यासाठी महत्वाचे असतात ते संस्कार. संस्कार जे आपल्याला आधी मायेपासून लांब ठेवतात. संस्कारच असतात जे आपल्याला चांगलं काय वाईट काय यातला फरक करायला शिकवतात. संस्कार काय करतात? संस्कार आपण आनंदाच्या क्षणी आपल्याला जमिनीवर पकडून ठेवतात आणि संकटाच्या वेळी संस्कारच आपले शस्त्र बनतात. म्हणून सांगतो, आई बापाच्या संस्काराचा कधी बी वीट मानू नका. अगत्याच्या नरका जाणे कीर्तनी तो वीट माने. नावडेसा झाला बाप आले पाप वस्तीसी. बोला पंढरीनाथ महाराज की जय. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.